नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठिंबाच्या तासाला आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयांतर्गत संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख हे जे काही प्रकरण आहे या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। आणि या प्रकरणातला जो पहिला जो काही भाग आहे प्रस्तावना, त्याचबरोबर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ आणि संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे आधार जे आहे ते आपण पाहिलेले आहेत। आजचा जो तास आहे तर या तासाला आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जे हे महत्त्व आपल्याला पाहायचं आहे। या अगोदर आपण जर बघितलं तर त्या प्रत्येक व्यवसाय संस्थेमध्ये वित्त कसं महत्त्वाचं आहे आणि वित्ताची उभारणी आपल्याला कशी करायची आहे आणि त्या संदर्भातले आधार कोणते आहेत, तर हा जो काय भाग आहे तो भाग आपण पाहिलेला आहे। आता आपल्याला पाहायचं आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व। यामध्ये एकूण आपल्याला 10 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे। तर त्यातला आपण सुरुवात बघू। तर त्यातला पहिला आहे निर्णय प्रक्रियेत मदत करणे, प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे, संशोधन व विकास कार्यास मदत, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत, विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणे। हे पहिले 5 पॉईंट जे आहे ते आपण सुरुवातीला पाहू। तर त्यातला पहिला आहे तर निर्णय प्रक्रियेत मदत करते। आता ही निर्णय प्रक्रिया कोणती, जर कोणतीही व्यवसाय संस्था आपण जर पाहिली तर त्या व्यवसाय संस्थेतील बहुतेक सर्व निर्णय जे आहे हे कशावर अवलंबून असतात, तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये असणारा जो निधी आहे तर या निधीवर अवलंबून असणार आहे। तर व्यवसाय संस्थेमध्ये किती निधी आहे तर त्या प्रकारे ती जी काही संस्था आहे ही संस्था निर्णय घेत असते आणि त्या व्यवसाय संस्थेचा प्रत्येक निर्णय जो आहे तर त्याच्या नफ्यावरील परिणाम जो आहे हा नजरेसमोर ठेवून घेतला जातोय। म्हणजे एखाद्या प्रकल्पामध्ये आपण ज्यावेळी गुंतवणूक करतोय तर ही गुंतवणूक करत असताना त्यातून आपल्याला किती नफा जो आहे हा अपेक्षित आहे, किती नफा आपल्याला मिळणार आहे। ज्या प्रकल्पामध्ये आपल्याला सर्वात जास्त नफा मिळतोय तर अशा ठिकाणी आपण काय करतोय, ही जे वित्त आहे किंवा हा जो काय पैसा आहे हा पैसा गुंतवण्याचा निर्णय आपण घेत असतोय। आपल्या व्यवसाय संस्थेच्या पुढे अनेक स्वरूपाचे पर्याय जे ते हे पर्याय उपलब्ध असतात आणि त्या पर्यायातून आपण काय करतोय की जो पर्याय आपल्याला सर्वोत्तम नफा जो आहे हा उपलब्ध करून देणार आहे तर असा निर्णय जो आहे हा निर्णय आपण त्यामध्ये घेतोय। म्हणजेच आपण यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं महत्त्व काय आहे, तर आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये किती निधी उपलब्ध आहे तर या निधीनुसार आपल्याकडं अनेक स्वरूपाचे पर्याय जे ते पर्याय उपलब्ध होतात आणि त्यातून आपण आपल्या नजरेसमोर ज्या पर्यायातून सर्वात जास्त नफा जो आहे आपल्याला मिळणार आहे असा पर्याय जो आहे हा पर्याय आपण निवडणार आहे। म्हणजेच निर्णय प्रक्रियेस ही मदत करणार आहे। दुसरा आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे। जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमामध्ये किंवा नवीन प्रकल्पात पाऊल टाकते तेव्हा त्याला भांडवल उभारणी करणे आवश्यकता असते आणि भांडवल उभारणीसाठी व्यवसाय संस्था आपण पाठिंबाच्या तासाला देखील बघितलेलं आहे तर जे काही मालकीचं भांडवल असेल किंवा कर्जाव भांडवल असेल तर अशा स्वरूपामध्ये भांडवलाची निर्मिती किंवा वित्ताची निर्मिती जी ती निर्मिती करत असते। म्हणजे कोणताही नवीन प्रकल्प आपण जर बघितलं तर त्या नवीन प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे हे देखील महत्त्वाचं आहे आणि ही भांडवल उभारणी करत असताना या व्यवसाय संस्था समभाग असतील किंवा कर्ज रोखे असतील किंवा विविध ज्या काही बँका असतील किंवा वित्तीय संस्था असतील तर यांच्याकडून जे कर्ज घेणं असेल तर अशा प्रकारे काय करणार आहे तर भांडवलाची उभारणी करणार आहे आणि ह्या भांडवलाची उभारणी करत असताना ही वित्त व्यवस्था जी आहे ही महत्त्वाची भूमिका त्यामध्ये बजावत असते। त्यानंतर तिसरा जो घटक आहे किंवा तिसरा जो पॉईंट आहे तो आहे संशोधन व विकास कार्यात मदत। व्यवसाय संस्थेसाठी संशोधन व विकास व तपशीलवार शोध कार्य हाती घ्यावे लागते। प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचं काय आहे तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये असणाऱ्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत किंवा तांत्रिक बाजू जे ही सविस्तरपणे समजून घेणं आवश्यक आहे आणि या प्रक्रियेला काय होतं की बराचसा कालावधी जो आहे तो लागत असतोय। मग त्यासाठी संशोधनाच्या या कालावधीमध्ये सतत निधी उपलब्ध करून द्यावा लागतो आणि यासाठी अविरत अशा आर्थिक आधाराची आवश्यकता असते। जुन्या उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून किंवा नवीन वस्तूचे उत्पादन विकसित करून ग्राहकांना आकर्षित करावे लागते। अशा कामासाठी कंपनीला बाजार सर्वेक्षण करण्यासाठी तसेच बाजाराचे विश्लेषण करण्याकरिता व्यक्ती नेमावे लागतात आणि अशा करण्यासाठी आर्थिक आधाराची आवश्यकता असते। म्हणजे आपली जे व्यवसाय संस्था आहे तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये संशोधन आणि विकास कार्य जे आहे हे सतत चालू ठेवणं आवश्यक आहे। आपले जे काही ग्राहक वर्ग आहेत या ग्राहक वर्गांची जी काही गरज आहे ही गरज भागवण्यासाठी देखील व्यवसाय संस्था जी आहे ती प्रयत्न करत असते, शोध कार्य करत असते आणि ग्राहकांना आकर्षित करत असते आणि या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर वित्त किंवा पैसा जो आहे हा पैसा आपल्याला आवश्यक आहे। बघा पहिला पॉईंट आपण जर बघितला तर निर्णय प्रक्रियेत मदत,
म्हणजे कोणत्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी भांडवलाची उभारणी करायची आहे आणि भांडवलाची उभारणी केल्यानंतर कोणत्या व्यवसायामध्ये त्याची गुंतवणूक करायची आहे की ज्यातून आपल्याला जास्तीत जास्त नफा उपलब्ध होईल, तर तो निर्णय घेणार आहे. त्यानंतर जे नवीन आणि मोठे प्रकल्प आहेत, नवीन उपक्रम आहेत, त्या जर पाऊल जर टाकायचं असेल तर आपल्याला या भांडवलाची आवश्यकता असणार आहे. तिसरा आहे ग्राहक वर्गांना आकर्षित करण्यासाठी आपण जे काही ग्राहक वर्ग आहे त्याच्या समाधानासाठी देखील व्यवसाय संस्थेमध्ये संशोधन आणि विकास कार्य जे हे सुरू असणार आहे. त्यातच चौथा आहे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत. निधीचा ओघ सुरळीत असेल तर कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात, कर्जावर रकमेची परतफेड वेळेत करता येते, कच्च्या मालाची जेव्हा गरज भासते तेव्हा ते विकत घेता येतात, उत्पादित वस्तूची विक्री संवर्धन ज्याला आपण सेल्स प्रमोशन असं म्हणतोय, तसेच नवीन वस्तूंचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी याची मदत होते. म्हणजे व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी मदत करते. म्हणजेच काय, तर व्यवसायासाठी असणारा जो काही निधी आहे हा निधी योग्य प्रमाणामध्ये जर उपलब्ध असेल तर आपण काय करू शकतोय, जे कर्मचारी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये काम करतात त्यांचे पगार आपण वेळेवर देणार आहे. त्याचबरोबर आपण जी काही रक्कम जे कर्जावर घेतलेले त्याची परतफेड आपण करणार आहे. त्याचबरोबर आपल्या व्यवसाय संस्थेसाठी लागणारा जो काही कच्चा माल आहे हा कच्चा माल आपण वेळेमध्ये खरेदी करणार आहे. अशा अनेक ज्या काही गोष्टी असतील ह्या निधीमुळे उपलब्ध होऊ शकतात. म्हणजेच काय, जर निधीचा जो काही ओघ आहे हा निधीचा ओघ जर सुरळीत असेल तर आपल्याला वेळेवर पगार देता येणार आहे, वेळेवर कर्जाची परतफेड करता येणार आहे आणि आपल्या व्यवसाय संस्थेसाठी असणारा जो काही कच्चा माल आहे हा कच्चा माल आपण काय करू शकतोय, सहजपणे ज्यावेळी आपल्याला गरज भासेल तर त्यावेळी आपण खरेदी करून पक्का माल तयार करून त्यातून आपण पुन्हा निधी जो आहे हा निधी आपण तयार करू शकतो. तर त्यामुळे व्यवसाय सुरळीत जर चालवायचा असेल तर त्यासाठी निधीची आवश्यकता ही आवश्यकता असणार आहे. त्यानंतर पाचवा घटक आहे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणे. संस्थात्मक वित्त व्यवस्था संस्थेतील सर्व कार्यावर नियंत्रणाचं जे काही काम आहे हे काम त्यामध्ये करत असते. वित्त विभाग पुरेशा भांडवलाचा पुरवठा करू शकत नाही असा विचार करणे सुद्धा कठीण असते. कारण जर वित्त विभागाने कच्च्या मालाच्या खरेदीसाठी आवश्यक निधीचा पुरवठा न केल्यास आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी आर्थिक गरजांची पूर्तता न केल्यास उत्पादन विभागाचे काम चालवणे खूप कठीण होईल. यामुळे उत्पादन क्षमतेला झळ पोचेल व याचे पर्यावसन, विक्री, कंपनीचे उत्पन्न, गुंतवणुकीचा दर या सगळ्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणून प्रत्येक विभागाची कार्यक्षमता ही कशावर अवलंबून असते, तर प्रत्येक विभागाची कार्यक्षमता जी आहे ही त्या व्यवसाय संस्थेमध्ये असणारा वित्त विभागावर अवलंबून असते. म्हणून यामध्ये सांगितलेलं आहे काय, तर वित्त विभाग काय करणार आहे, तर वित्त विभाग समन्वय साधणार आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये असणारा सगळ्यात महत्त्वाचा विभाग म्हणजे कोणता, तर सर्वात महत्त्वाचा विभाग आहे वित्त विभाग. कारण वित्त विभाग जो आहे जर पुरेसं जे काही भांडवल आहे या भांडवलाचा पुरवठा जर करू शकला नसेल तर अशावेळी कच्चा माल खरेदी होणार नाही, अशावेळी कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाणार नाही. या प्रत्येकाचा जो काही परिणाम आहे हा परिणाम व्यवसाय संस्थेच्या नफ्यावर जो आहे हा नफ्यावर होणार आहे. त्यामुळे विविध जे काही विभाग आहेत या विभागामध्ये समन्वय साधण्याची जी काही भूमिका आहे ही कुणाची असेल, तर ह्या वित्त विभागाची असेल. त्यामुळे संस्थात्मक वित्त व्यवस्था जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे. जर वित्त उपलब्ध असेल तर कर्मचारी काम करतात, कारण त्यांना आपण पगार देऊ शकतोय, तर आपण कच्चा माल खरेदी करून चांगल्या स्वरूपामध्ये वस्तूंची निर्मिती करू शकतोय, विक्री करू शकतोय, त्यातून उत्पन्न मिळू शकतंय. या प्रत्येकाचा जो काही भाग आहे तो भाग किंवा प्रत्येक जे काही कार्य आहे या प्रत्येक कार्याचा समन्वय जर कोण साधत असेल तर ते आहे वित्त व्यवस्था, संस्थात्मक वित्त व्यवस्था. बघा, पहिले 5 पॉईंट आता आपण पाहिलेले आहेत. पहिला पॉईंट आहे निर्णय प्रक्रियेत मदत करते, त्यानंतर प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करते, संशोधन व विकास कार्यास मदत, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत आणि विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय. म्हणजे पहिले 5 पॉईंट जे आहेत ते आता आपण अभ्यासलेले आहेत. आता त्यानंतर त्या पुढचा घटक आपल्याला बघायचा आहे, तर तो 6वा पॉईंट आहे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते. जर आपल्या व्यवसाय संस्थेकडे पुरेशा स्वरूपामध्ये निधी उपलब्ध असेल तर या निधीचा आपण वापर कशासाठी करू शकतोय, तर विस्तार आणि विविधीकरण जे आहे तर यासाठी करू शकतोय. म्हणजे आधुनिक स्वरूपाची यंत्रसामग्री किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची काय आवश्यकता आहे ही आवश्यकता यातून आपण काय करू शकतोय, पूर्ण करू शकतोय. यंत्रसामग्री असेल किंवा व्यवसाय संस्थेमध्ये जी काय आधुनिकता ही आधुनिकता निर्माण करण्यासाठी आपल्याला ह्या वित्ताची आवश्यकता आहे. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये पुरेशा स्वरूपामध्ये निधी उपलब्ध जर असेल, पुरेशा स्वरूपामध्ये वित्त उपलब्ध असेल तर या वित्ताचा उपयोग कशासाठी असेल, तर त्या व्यवसाय संस्थेच्या विस्तारासाठी असेल, त्या व्यवसाय संस्थेच्या विविधीकरणासाठी, आधुनिकीकरणासाठी असेल. नवीन स्वरूपाची यंत्रसामग्री आपण त्यामध्ये खरेदी करू शकतोय,
आणि आपली व्यवसाय संस्था आपण अद्ययावत जे आहे ते आपण ठेवू शकतो. या सर्वासाठी काय आवश्यक आहे, तर या सर्वासाठी आवश्यक आहे वित्त निधी. त्यात 7वा आहे व्यावसायिक जोखीम जे ती हाताळणे. आता व्यावसायिक जोखीम हाताळणे म्हणजे काय, की कोणतीही व्यवसाय संस्था जी आहे ही निर्माण होत असताना नफ्याच्या उद्देशाने निर्माण होणार आहे, पण व्यवसाय संस्थेला काही वेळा तोटा होण्याची शक्यता असते. ही एक प्रकारची जोखीमच आहे. आता हा तोटा कसा होऊ शकतोय, तर अचानक विक्रीमध्ये घट होऊ शकते. नैसर्गिक काही आपत्ती जर निर्माण झाली, पाठीमागची 2 वर्ष आपण जर बघितली तर व्यवसाय संस्थेसाठी खूप हानिकारक अशी 2 वर्ष होती. कोविड-19ची सिच्युएशन त्यामध्ये होती. म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल किंवा काही मानवनिर्मित देखील आपत्ती असेल, संप असेल, अशा अनेक स्वरूपाची जी काही जोखीम आहे ही जोखीम कंपनीला हाताळावी लागते. आणि अशा व्यावसायिक जोखीम हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक जी व्यवस्थापन आहे, तर त्या आर्थिक व्यवस्थापनाची आवश्यकता जी ही आवश्यकता त्यामध्ये असणार आहे. म्हणजे व्यवस्थापकीय जोखीम आपण जर बघितली, ही व्यवस्थापकीय किंवा व्यावसायिक जोखीम जे ही हाताळण्यासाठी यामध्ये आपल्याला व्यवसाय संस्थेकडे काय आवश्यक आहे, तर वित्त आवश्यक आहे किंवा वित्तीय व्यवस्थापन जे आहे ही वित्तीय व्यवस्थापन त्यामध्ये आवश्यक आहे. हे का आवश्यक आहे, कारण व्यवसाय संस्थेमध्ये जोखीम कोणकोणते, अचानक स्वरूपामध्ये झालेली जी काही विक्री, या विक्रीमध्ये समजा जर घट झाली असेल तर ही एक प्रकारची जोखीम आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आपण जर उत्पादन निर्माण करू शकत नसेल, त्यामध्ये महापूर असेल, दुष्काळ असेल किंवा काही मानवनिर्मित आपत्ती असेल किंवा संप असेल, तर ह्यामुळं अनेक स्वरूपाचे जे काही तोटे हे तोट्या किंवा जोखीम जे ही जोखीम आपल्याला पत्करावी लागते. आणि अशी जोखीम हाताळण्यासाठी वित्त व्यवस्थापन जे आहे ही खूप महत्त्वाची भूमिका जी आहे ही त्यामध्ये निभावणार आहे. त्यानंतर जुन्या मालमत्ता बदलणे. व्यवसाय संस्थेमध्ये असणारी जी काही यंत्रसामग्री असेल, यंत्रसंच असेल, प्लांट अँड मशिनरी काळानुरूप जुनी झाली की कालबाह्य होतात. आपण कोणतीही ज्यावेळी मालमत्ता आपण घेणार आहे, कोणती यंत्रसामग्री घेणार आहे, तर त्या यंत्रसामग्रीचं काही वर्षाचं आयुष्य असतं. समजा 10 वर्ष असेल, 20 वर्ष असेल, आणि काही कालावधीनंतर ती यंत्रसामग्री जे ही आपल्याला जुनी झाल्यानंतर बदलावी लागते, कारण ती तेवढ्या कार्यक्षमतेनं काम करत नाही. मग अशा वेळी आपल्याला काय आवश्यकता आहे, तर अशा वेळी आपल्याला पैशाची आवश्यकता आहे, निधीची आवश्यकता जे ही आपल्याला भासणार आहे. त्यानंतर लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. आपल्या व्यवसाय संस्थेवर भरोसा ठेवून आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये ज्या लोकांनी पैशाची गुंतवणूक केलेली, भाग भांडवलामध्ये आपल्या व्यवसाय संस्थेचे जे काही मालक आहेत, भागधारक आहेत, तर या भागधारकांना तसेच कर्जरोखेधारकांना किंवा बँकांना व्याज देण्यासाठी देखील हे वित्त आवश्यक आहे. म्हणजे लाभांश देण्यासाठी लाभांश आपण कुणाला देणार आहे, तर जे भागधारक आहेत तर या भागधारकांना आपण लाभ देणार आहेत. समहक्क भागधारक असतील, अग्रहक्क भागधारक असतील तर त्यांना लाभांश देणार आहे. आणि व्याज कोणाला देणार आहे, तर ज्या लोकांच्याकडून आपण कर्ज घेतलेलं आहे, ज्या बँकेकडून आपण कर्ज घेतलेलं आहे, तर त्यांना आपल्याला व्याज देणं आवश्यक आहे. तर या दोन्हीसाठी म्हणजे लाभांशासाठी असेल किंवा व्याज देण्यासाठी आपल्याला ही जी वित्त व्यवस्था जी आहे ही वित्त व्यवस्था महत्त्वाची आहे, ही आवश्यक आहे. आणि त्यानंतर शेवटचा जो काय पॉईंट आहे तो आहे विविध कर आणि शुल्क भरण्यासाठी मदत करणे. आता विविध कर म्हणजे कोणते, तर त्यामध्ये आयकर असेल, इन्कम टॅक्स आपण ज्याला म्हणतोय, आयकर असेल किंवा GST कर असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू व सेवा कर, तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करण्याचे शुल्क असेल, अशा प्रकारचे कर व आकार भरणीसाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था मदत करते. संस्थात्मक वित्त व्यवस्था विविध स्वरूपाचे कर, आयकर असेल, GST असेल, विविध स्वरूपाचे शुल्क जे हे भरण्यासाठी जे काही वित्त जे किंवा पैसा जो आहे हा पैसा आवश्यक आहे. यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्थापन जे हे महत्त्वाचं आहे. बघा यामध्ये पॉईंट आपण बघताना 6वा पॉईंट आहे विस्तार आणि विविधीकरण. ह्यामध्ये काय करायचं आहे, आधुनिकता आणायची आहे, अत्याधुनिक किंवा आधुनिक यंत्रसामग्रीची खरेदी करायची आहे, तर त्यासाठी वित्त आवश्यक आहे. व्यावसायिक जोखीम म्हणजे काय असेल, अचानक विक्रीमध्ये झालेली घट असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा असेल, संपामुळे झालेला तोटा असेल, अशा जोखमीपासून मुक्तता मिळण्यासाठी किंवा ही जोखीम चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी आपल्याला वित्त आवश्यक आहे. जुन्या मालमत्ता बदलणे, यंत्रसामग्री असेल, यंत्रसंच असेल, काही काळानंतर ते आपल्याला बदलावी लागणार आहे, मग त्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता असेल. लाभांश आणि व्याज देण्यासाठी, लाभांश कशासाठी असेल, तर ज्या भागधारकांनी आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये भागामध्ये पैशाची गुंतवणूक केलेली आहे तर त्यांचा परतावा आपण काय करणार आहे, लाभांशाद्वारे देणार आहे. आणि जे कर्जरोखेधारक असतील किंवा बँका असतील तर त्या बँकेकडून आपण जे कर्ज घेतलेलं आहे तर त्याचं व्याज देण्यासाठी देखील आपल्याला
वित्त व्यवस्था काय आणि विविध कर आणि शुल्क भरण्यासाठी आयकर असेल, GST असेल किंवा इतर स्वरूपाचे कर असतील, इतर स्वरूपाचे जे काही शुल्क असतील नोंदणी अधिकाऱ्याला आपल्याला द्यावे लागणार आहे, यासाठी आपल्याला वित्त व्यवस्था जी आहे ती मदत करते. तर अशा प्रकारे आपण आज संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जे आहे यामध्ये एकूण 10 पॉईंट्स आपण अभ्यासलेत. बघा पुन्हा एकदा, पहिला आहे निर्णय प्रक्रियेत मदत, प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे, संशोधन व विकास कार्यास मदत, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत, विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणे. त्यानंतर 6वा पॉईंट आहे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते, व्यावसायिक किंवा व्यवस्थापकीय जोखीम जे ते हाताळते, जुन्या मालमत्ता बदलणे, लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करणे आणि विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. तर या प्रकारचे जे संस्थात्मक वित्त व्यवस्था आहे त्याचे महत्त्व जे आहेत हे महत्त्व आपण पाहिले. पुढचा जो काय तास आहे त्या पुढच्या तासाला आपण काय करणार आहे, भांडवलाची आवश्यकता जी आहे हा घटक जो आहे तो आपण अभ्यासणार आहे. ओके, थँक्यू.